बोला, काय म्हणता? काय 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 काम आहे आज? काय काम आहे म्हणजे तुम्हाला माहित नाही? मकर संक्रांत नाही का? तिकडे ते ऊसाचे टिपरं आणि ते आपल्या हे जराशे दाणे गिणे बोरं गिरं आणि आपल्या ते गांजरं गिंजरं आणा ना, जा ना तुम्ही झरवे जाऊन आणा, नाही तर कुठून आणा, चटकन जा. नाही, तुमचं बायाचं नाही ना. दरवर्षी मकर संक्रांत आले की खटखट राहते, काही पण आमच्याच मागं लावून देता. तुम्ही करता मस्त तिकडे आरामात आणि आमच्या मागं लावून देता हे आणा ते आणा. किती हिंडा लागते ते वावर आहे ना, लोक देत नाहीत ना, ऊस देत नाहीत, हरभरा देत नाही. जरासं काम सांगितलं जीवार येते निवड. काहीच काम पाहिजे नाही, फक्त चहा सांगा ना, आणू का चहा बनवून? बरं, चहा आण मग, पाहतो मग मी जातो आणतो. हो आणतो मी चहा. जमलं गड्या. कसं आहे, कोणी नाही वावरात. चला मस्त 2-3 ऊसाचे डांग्या घेऊ आणि चाललं जाऊ घराकडे. आता काही टेन्शन नाही, कोणी हायच नाही तर मग काय माहीत पडू राहिलं कोण नेला आणि कोण नाही. तर आता मस्त इकडे बसतो गड्या. कसं आहे, कोणी आलं की दिसते पण आणि कोणाला मी दिसत नाही. कसं आहे, 500 रुपये रोजानं राखणदारी राहिलो ना आज एकदम म्हणजे असं म्हण ऊसाची पातळी नाही गेली पाहिजे, असं करावं लागते आपल्याला राखण. बापरे, हे बुडा कसं काय इथं? अरे उठलं का? काय रे बाबू, म्हणा सापडला ना. याला वाटलं कोणीच नाही वावरात. नाही, मस्त ऊसाच्या डांक्या घेऊन जा. चांगलं 2-3 पेंटकन येत होतं नाही का हे. हा बाजी, इकडे कशी काय ऊस घ्यायला आले का? नाही, मी ऊस नाही घ्यायला आलो, तू ऊस घ्यायला काही सांग मला पहिले. अरे मी काय ऊस घ्यायला आलो? मी आलो असं चाललो होतो वावरातून, आलो फेरफटका मारायला इकडे, पाहिले आलो ऊस कसा झाला बा, केवढा वाढला आणि काय आहे, पाण्याची कमतरता आहे का नाही ऊसाले ते पाहिले आलो तुम्ही. तुले काय करायला लागते याच्या पाण्याच्या ऊसाले? ऊस पाटलाचा आणि तुले पाण्याची कमतरता याची काय घेत नाही. तुले काय करायला लागते सांग मला. अरे कसं आहे, म्हणजे माहिती असायला पाहिजे माणसाले. आता उद्या चालून मी ऊस गीस लावला तर माहिती असायला नको का? तुम्ही सांगा मला. माहिती पाहिजे ते बरोबर आहे, पण आजच मकर संक्रांती या दिवशीच काय माहिती पाहिजे. चालला मोठा लेका ऊस घ्यायला आला, चोट्ट्या वानाच्या लेका, नाला ऐका लेका. पहा राजा, अरे तुम्ही मला पाहिलं नाही ऊस नेतानी, काही नाही, चालले मोठे चोट्ट्या वानाचा म्हणून राहिले राजा. पहिले पाहता खरी मले. ऊसात जाता पण पातळी लागू देत नाही ना बाबू. तू का कमी भारी आहेस का? चालला मोठा ऊस पाहिले आलो, पाणी पाहिले आलो, बाय घरी चालले घेतो. अरे जातो मी. इतका काय कल्ला करून राहिले? उठले काचे चालले मोठे, चालले ऊस घ्यायले. मकर संक्रांत आली का नाही तर चालले लोकांच्या वावरानं ऊस आणायला. जायचं ना तिकडे इकत आणायचं ना. नाही, इकडे चालले चोट्ट्यावानी घेऊन चालले लोकांच्या वावरातले ऊस लेकाचे. हेटले का? हा, एक नंबर आली गड्या बोर, मस्त. आता टेन्शनच नाही, इथंच 4-5 जणांचे होऊन जाते. काही लय हिंडाचं काम नाही पडत. काय का माया बुड्यानं जर का हॉर्लिक्स पाजलं असताना लहानपणी तर आज माझी उच्ची वाढलीच. आता हे बोरं नाही तोडता येऊ राहिली, इतका खालचं बोर तोडता नाही राहिलं. कायच करावले का? काय राजा नारायण भाऊ, तुम्ही देवासारखे झाले ना राजा. काय राजा, आता ते पा माझ्या हातच पूर्ण जर आले या बोराले. यावर जरा द्यावर तोडून बोरं मले तुम्ही घ्या मला द्या. अबे डुबऱ्याले का, कायच करावले का तुझं? देतो मी देतो तोडून. द्या बा आता काय. अरे पयाला काऊन रे? घेऊन जाईन बोरं, घेऊन जाईन बाबू. पयाला काय काय पागल पोट टायले का? डुबरं तर आहेच आहे, डोक्यानं हलका वाटते गाड्याचं. त्या बोरं घेऊन जायला पाहिजे नव्हतं का त्यानं? त्याले काय बोरं द्यायला होतं बे तू? आता तू येस बोरं काढतो ना मी. ते कोणता वैर ते बोरं तोडणारा? नाही, मी त्याला तोडून देऊ राहिलो होतो. त्याचा हात नव्हता पुरत जाय म्हणून मी त्याला देऊ राहिलो होतो. मी नाही घेऊ राहिलो, त्याचाच होते ते. काही नको सांगून बाबू नारायण, तू मोठा बदमाश आहेस ना. तू का सुद्धा आहेस का? त्याला तोडून देऊ राहिलो तो म्हणते का? स्वतःसाठी तोडून राहिला असेल का तू? त्याला ठेवलं असेल बाजून पकडाले. पकडा बोरात काय पकडा लागते? अबे नाही ना रे, बोरं येत चालले. अरे नाही ना आबाजी, तुम्ही ऐका माय. कसं आहे, त्यालाच पाहिजे होते, मले नव्हते पाहिजे ना. मी त्याला तोडून देऊ राहिलो होतो. मी घेतच नाही ना बोरं, आपल्या वावरातच बोर आहे ना. तू मला नको शिकू ना बाबू. तुझ्यापेक्षा जास्ती उन्हाळे पाहिलात ना म्या. मला नको शिकू. त्या वावरात काय नाल्याची बोर आहे, चांगू राहिला का? डबल दिसाचं नाही म्हटलं बाबू वावरात. पुऱ्या गावात सांगून दे त्या वावरात बुडा बसेला राखणदारी त्या बोराच्या. डबल दिसाचं नाही इथं, सांगू राहिलो आताच. नाही तर मेलेच तुम्ही मग हातातल्या काडीतून. चालला गड्या, आता ऊस नाही भेटला, बोरं नाही भेटले, हरभरा तरी निदान भेटून जाईन काही ना काही आपल्याला. फुलावर दिसू राहिला पण असतेच खाली खाली घाटे राहतेच. 1-2 झाड उपडले की चाललं घराकडे, काही घेण देणंच नाही आपल्याला. गेलं का उल्यात सगळं. हो बाबा कुकडे, हरभरा गिरभरा काही नाही. बराबर मकर संक्रांत आली की येता तुम्ही वावरात हरभरा घ्यायले. स्वतःच्या वावरात कांदा लावता आणि इकडे हरभरा घ्यायला चालले. म्हटले का सकाळी कोणाचं तोंड पाहून आलतो रे इकडे मी. हे घ्यायलेले का सर एक ना भेटू राहिला ना. तिकडे ते ऊस नाही, ते बोरं नाही, आता निदान हरभऱ्याची काही बाब आहे का? गावातनी 56 वावरातनी हरभरा आहे. आता हे म्हणते हरभरा घेऊ नका. आता नाही का घोर? हो रामभाऊ, जरासं एकच डांग पाहिजे हो राजा. काही लय नाही पाहिजे ना, एकच डांग पाहिजे ना.
अरे कसा आहे नारायण भाऊ, तुम्हाला समजू कोण नाही राहिलं. फुलावरच आहे ना हरभरा, पहा ना तुम्ही. त्याला फुलावरच आहे ना ते हरभरा. अजून लवकर पेरला की निवड खेळ लावतात गावातले मकर संक्रांतीच्या वेळेस. लवकर पेराच नाही लागत हरभरा लेखाचा. अरे जास्ती नाही ना, जरासं म्हणजे असं जरासंच पाहिजे आपल्याला. तुम्हाला समजूच नाही राहिलं का राजा. पहा ना तुम्ही, फुलं पहा त्याला हाय का नाही पहा तुम्हीच पहा. आणि एक जर घाटा सापडला ना तेच झाड घेऊन जा, काही विषय नाही ना. अरे काय लेका राम भाऊ, जरासा पाय ना रे, देणं असेल ना कोपऱ्याचा जरासा आलेला घाटावर देणं. तुझी बहीण बोंबलते ना मग घरी गेलो तसं तर. काय राजा तुम्हाला समजतच नाही. बरं थांबा मग, मी घरच्यासाठी काढायला होता जरासा, त्यातला देतो एखादा झाड. जास्ती नाही बरं, पण एकच आहे झाड, म्हणजे मॅच 2 झाडं काढले, त्यातलं देतो जरासं मग तुम्हाला. दे ना, जितका असेल तितका दे. कसं आहे ते म्हणजे काही ना काही न्या लागते, रिकाम हात गेलो नाही पाहिजे घरी, असं पाहिजे आपल्याला. दे काही ना काही तरी दे. हो या खोपडी द्या, हाय तिथे ठेवेल. चला. कसरले का राम भाऊ, फक्त हरभराच भेटला ना. ऊस राहिला, बोरं राहिले, गांजर राहिले, आता कसंच काय करा. काय राजा, आपल्या दिनू पाटलाच्या वावरातच तो ऊस आहे, तर ते जायचा कचकच 2-3 घेऊन यायचे. एवढा काय विषय आहे त्यात नाही. अरे दिनू पाटील असता तर काही विषय नसता, आपण हक्कानं आणला असता. पण दिनू पाटील घरीच नाही येणार बा, ते जायला तिकडे मामाच्या इथं. आणि त्यानं ठेवायला राखणदार देवराव बुडा. मग देवराव बुडा घेऊ देते का ते तर असं म्हण दारातनी पडलेले 5 रुपये नाही उचलू देत त्याच्या. मग मुश्किल आहे राजा, देवराव बुडा म्हटल्यावर मग तर लय मुश्किल आहे ते ऊस नेण्याच्या वावरातून. नाही त्यानं नेऊ तर दिलाच नाही, पण मापाशी एक युक्ती लढली. मी एक जरासं डोकं चालवलं आपलं, तर मला एक आयडिया आला. तर आता मी तुला सांगतो तसं करू, मग तर ऊस भेटते आपल्याला. तुले भेटते, मला भेटते. चालते ना हो, ऊस घेऊन यायचा. बोरं तर आपल्या धुऱ्यावरच्या लाईना बोरीचे घेतले चालते ना. बोरं तर कोणचे बोरच आहे, बोराची काही खाळच नाही आपल्यापाशी, लय अरमान बोरं आहे. तर हो बोरं तुझ्या वावरातून घेऊ, फक्त ऊसाचा मेळ लावा लागते आपल्याला. तर चल मग. अरे बाप, मोठा तर मस्त आळून जाऊन बसेला, दिसत नाही ना लेका. आला वाटतं ऊस घ्याले. निवड लोक लेका लय चोट्टे आहेत आपल्या गावातले. अरे का बाबजी, काय झालं, काय होऊन बसले इथं? पायचा सरप गिरप येईन भाऊ खालून. हा तू मला नको सांगू ना काऊन बसले काय बसले. राखणदारी म्हटलं, राखणदारानं हाव मी इथं ऊसावर राखणदारी करू राहिलो. काय म्हणतो तू काय याला सांग मला पहिले. नाही मी काही नाही आलो, मला माहित झालं तुम्ही इथं असता म्हणून. तर मी तुम्हाला गोष्ट सांगायला आलो, तुमची इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमच्याही आहे ते गोष्ट. ते ऊस न्यासाठी आला असेल तू काय कमी बदमाश आहेस का बे. अरे नाही ना हो, ऊस आणलाय माझ्या घरी, मला काही ऊसाची खाळ नाही. तर तुमची गोष्ट होती, ते सांगायला आलो तुम्ही इथं अर्जंट. सांग काय गोष्ट आहे सांग. हो ते तुमची बुडी घरातले सामान काय स्वयंपाक करू राहिली असेल, आणि तुमच्या दारातून मी येऊ राहिलो होतो, तर तेवढ्यात कोणतरी तुमच्या दारातलं संडाचं टप्पर गायब केलं. आणि ते जंग चढेलच टप्पर होतं, असं खराबच होतं वाटते. तर ते गायब केलं. मी म्हटलं तुम्हाला सांगणं काम आहे आपण, कारण की मी पाहिलं ना डोळ्यानं. काय ते हिरव्या कलरचं होतं त्याला खालून छद्र होतं त्या टपराला जंग चढेल, तेच ना ते हिरव्या कलरचं. अरे हो ना हो, हिरव्या कलरचं होतं ते. त्याला जंग चढेल होता आणि एका कोपऱ्यात छद्र होतं त्यातनी. पाणी राहत नाही वाटते त्या टपरा राजा. काय टप्पर ठेवता तुम्ही. अरे तसं नाही ना बा, ते माझं लय फेवरेट टप्पर होतं ना. ते टप्पर नेल्याशिवाय मला संडास येत नाही ना भाऊ. आणि पाणी भलेही पडते त्याला मी खालून छद्राला हात लावतो ना, तसं काही नाही. ते पण टप्पर माझं लय म्हणजे असं फेवरेट टप्पर होते. माय पिटले का, काय बुडा आहे का, नमुना अँटिक पीस आहे आमच्या गावातला. म्हणजे तो कोणाला पाहिलं नाही त्यांनी. कोणाले म्हणजे नारायण भाऊले, आपल्या नारायण भाऊ घेऊन गेले. ते नाऱ्यानं त्याला ऊस नाही नेऊ दिला, त्यानं माझ्या टप्पर गायब केलं नाही. थांब तू जरा थांबतं काही तर मी येतो बरं टप्पर घेऊन घरून. बाबा मला काम आहे, तर मला काय थांबवता, मला काम आहे. तर नाही ना, अरे 15 मिनिटं थांब फक्त. मी जातो नाऱ्याच्या घरून टप्पर घेतो आणि इकडे वावरतच घेऊन येतो ना, डबल घेऊन जाईल लेकाचं. फक्त 15 मिनिटं थांबतो, मी बातच येतो. बरं लवकर या, म्हणजे मला जरा की वावरात माया हरभरा राखण चालू आहे, लोक घेऊन जातील हरभरा माया बाबा. एक तर मकर संक्रांत चालू आहे इकडे, तर लवकर या राखील जा. 15 मिनिटात येतो, 0 सेकंदात जातो आणि 15 मिनिटात वापस येतो. जा 15 सेकंदात जा का 50 सेकंदात जा, तुम्ही आम्हाला काही घेणं नाही. आम्ही चालवले आता चांगल्या 1-2 पेंडक्या बांधून येतो, चांगला गठ्ठा मोठा आता ऊसाचा वाटतोले का जायले गावातनी. चालला मोठा बुडा घेऊ देत नाही. घे ना म्हणा आता कसा आहे, उचलून घेऊन जातो, असा गायबच करतो ना एका जागीचा. हो नसते लेकाचे, आपल्या उकंडाचे स्प्रिंकलर चोरून नेऊन राहिले होते नाही. अशी बत्ती दिली म्हणा बाबू, नाल्यात पाव घालू बत्ती हाणलीन द्यायला. आता डबल दिसतीनच नाही ते वावराच्या आजूबाजूनं. नारायण भाऊ काय म्हणते ते आता. अरे बोला नारायण भाऊ, काय म्हणता इकडे कुकडे सकाळी. अरे काय सर बा, लयच घोर आहे बापा. कसं आहे आता लग्न केलं ना की असंच असते. मग असं आहे ते आता आज हे येणार बा, मकर संक्रांती आहे ना, तर ते बायाचं ते आणा लागते त्याले. ऊस, हरभरा, दाणे म्हणतो, बोरं आणि गांजरं, काय लय आहे बाबा. आता बोरं आणि ऊस घेतला गाड्या आम्ही, त्यासाठी लय मेहनत करायला लागली. म्हणजे आता गावात राजा आपल्या पाटलाच्या वावरात ऊस आहे ना, आणि तुम्ही म्हणता मेहनत करायला लागली. जायचं आणि एकदम हक्कानं जायचं घेऊन यायचं, एवढं काय त्यात नाही. अरे काय सांगा तुले, ते पाटील जायला गावाले आणि त्यानं ठेवायला देवरा बुडाले राखणदारीला आहे. ते बुडा माहीत नाही तुले. अबे ले का म्हणजे दारात पडलेला गहू नाही उचलू देत ते, हे तर लय आहे. मग
बापरे, ते बुडा आहे का? मग काय राजा, मग तर मजा झाली असेल. मले पण नारायण भाऊ म्हणते म्हटलं. तुला काय वाटते मी घेतला नसेल का ऊस? ऊस त्याच वावरातून आणला, पण मी रामभाऊनं घेतला ना असं म्हण 10-15 आणल्या ऊसाच्या डांक्या. एक मोठा गठ्ठाच बांधून आणला डायरेक्ट वरण्यासारखा. अच्छा माय बी, वरण्याचाच गठ्ठा आणला तुम्ही डायरेक्ट? काय राजा, एवढं नसते हो, एवढं नाही लुटायला पाहिजे. अरे कसं आहे, माणूस किती एक डांग मागितलीत ना त्या बुड्याला, त्याने दिली नाही. मग घे ना म्हणा बाबू आता. सापडल्यान चोर सापडल्यान मग त्या दिवशी. ते सांगायचं राहिलं तुम्हाला आता. तर त्या दिवशी यायला सापडलं तर खरी, हे सापडलेत मले. यायला कुणारलं आणि त्याला म्हटलं मग पाय आणून द्या. तर त्याने नेलं देवरा बुड्याच्या वावरात. ते म्हणे देवरा बुड्याच्या वावरात लपून ठेवले. देवरा बुडा इतका भारी की म्हणजे असं म्हणा पायप त्यानं जमा केले एका जागी आणि बस घरी न्यायच्या तयारीत होता. बरं झालं लवकर गेलो आम्ही म्हणून सापडले, तरी नाही देवरा बुड्यानं लांबवले असते त्याच्या वावरातून पायप. चम्मा बिन घोरच झाला, म्हणजे हेराफेरी झाली. हे यानं त्याच्या वावरात ठेवले आणि ते अजून घरी घेऊन चालला आता. बरं झालं, जाऊ दे. तू भेटले ना तुले? नाही मले भेटले ना हो, पण मी लय हाणलं यायले, म्हणजे हात धुवूनच घेतले ना असे. जाऊ दे, बरं झालं. त्याला बत्ती पाहिजे होती. चला मग मला द्या जरासं त्यातला एखादा उसगीस द्या, देतो मी बाजूनं माझ्या मोठ्याच्या इथं नेऊन. चाल तुला देतो, चाल. बापू सूर्या, तू सांगू राहिलं म्हटलं पतंग जर का काटली हा तर मी मरेलो खांतो तुले. जाय रे, पाहून घेऊ पतंग कटल्यावर. पाहू कोण मारते कोण पैतेन कोण घरी राहते ते. काही सांगू नको, पहिले खेळ, पहिले कापून दाखव मले. पतंगच्या जवळ भटकाचं नाही म्हटलं बाबू. हां महागायलंय, 5 रुपयाची आणली मी पतंग. हां पतंगच्या जवळ तुझी पतंग आली नाही पाहिजे, नाही तर तुझ्या मांजर दातानच तोडतो मी. हो डुबऱ्या, पाहून घेऊ कोण तोडतेन कोण खेळतेन काय लागते ते पाहून घेऊ. अरे ढिला सोडणं जरासा, मांजर ढिला सोडणं. अरे 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 ढिला सोड जरासा. ढिला सोडा जाऊ का गावात, जाऊ का ढिला सोडत. शिल्लकचा काय बोलतं. मग मले काही देतं, खेळू देतं, काही मला काही उडू देतं पतंग. थांबणार रे तू, तुला उडवता येत नाही ना, बोटाले मांजा लागते ना बाबू, हात कापते ना अजून. मला पाहिजे बरं दादा, मला उडू देतो. हा हो तुले उडू देतो आखरी. थांब जरासा. काव बाबू घे ना म्हणा, लागतं का आपल्या पतंगीच्या नांदी. हा लेकाचे लस बदमाश आहे लेकाचे. दुसऱ्याची पतंग तोडली, माई नाही तोडली ना, बरं झालं. आवरत घे माझ्या, फिरो जवळ घे. काव बाबू घेन ना, कशी तुटली घेन ना. काय लेका काबे लेका संख्या तुझ्या चॅनल लेका हे झालं हिट लेका हल होय घरी. मी काय केलं, तुला उलवता येत नाही तर मी काय करू त्याला. दादा मला उडू दे ना, दादा मला उडू दे ना आता. अरे थांबणार बा तू जरासा, थांबणं. मला उडू देत नाही, थांबतो मग आता. काय लेका, ए का पतंग तोडून गेला लेका, मांजा किती वाया गेला तुझ्याच्यानं. थांब.